टंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही बारामतीच्या अजितदादा सहकारी मोटार वाहतूक संस्थेला ठेका। खेड तालुक्यातील टंचाईग्रस्त वाकळवाडी गावात पाणी पुरवठा करताना सरकारी टँकरचा खासगी वापर आणि नागरिकांशी गैरवर्तन केल्याबाबत नोटीस। पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांनी बारामतीकर संस्थेच्या अध्यक्षांना धाडले पत्र। ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र वाळुंज यांच्या तक्रारीनंतर वाकळवाडी गावाला पाणी पुरवठा करणारा अजितदादा संस्थेचा टँकर केला बंद। तहानलेल्या पूर्व पट्ट्यातील गावाला शासकीय टँकर मधून पिण्याचे पाणी देण्याऐवजी बैलगाडा घाटाची हौस भागवली। वाकळवाडी येथील बैलगाडा घाटाच्या कामासाठी शासकीय टँकरने पाण्याचा वापर होत असल्याच्या तक्रारीने भांडाफोड। पाण्याची टंचाई सुरू असताना बैलगाडा घाटासाठी पाणी वापरणे अत्यंत गंभीर बाब असल्याचे बीडीओने काढलेल्या पत्रात नमूद। आदिवासी कातकरी समाज बांधवांसाठी पीएम जनमन योजनेअंतर्गत आधार कार्ड, रेशन कार्ड, जातीचे दाखले, आयुष्यमान भारत कार्ड, जनधन बँक खातं, घरकुल आणि अन्य सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठीच्या प्रशासनाच्या विशेष मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद। महसूल विभाग आणि पंचायत समिती यांच्या संयुक्त मोहिमेतील पाईट शिबिरात पाईट, वाघू, अनावळे, आंबोली, खरवली, कोहिंडे, कोळीये, देशमुखवाडी येथील लाभार्थ्यांना विविध प्रकारचे 433 लाभ। गुरुवारी वाडा येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात आणि 18 एप्रिल रोजी चांडोली ग्रामपंचायत कार्यालयात होणार विशेष शिबिर। खेड तालुक्याच्या विविध भागात होणाऱ्या शिबिरांचा अधिकाधिक लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे तहसीलदार प्रशांत बेडसे यांचे आवाहन। एप्रिल महिन्यातील तालुकास्तरीय लोकशाही दिन सोमवारी 21 एप्रिल रोजी होणार। पाईट येथील रामगीर बाबा मंगल कार्यालयात दुपारी 12 वाजता उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील सर्व विभागांचे कार्यालयीन प्रमुख उपस्थित राहणार। तहसीलदार प्रशांत बेडसे यांची माहिती। नागरिकांनी आपल्या अडचणी, समस्या अथवा प्रश्न मुदतीत दाखल करण्याचेही तहसीलदार बेडसे यांचे आवाहन। आगामी आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी पाणी, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, रस्ते, रस्ता सुरक्षा, आरोग्य सुविधा आदी सर्व सोयी सुविधा योग्य पद्धतीने उपलब्ध करून देण्यासह पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी आतापासूनच नियोजन करावे। श्री क्षेत्र देहू आणि श्री क्षेत्र आळंदी ते पंढरपूर आषाढी वारी पालखी सोहळा नियोजन बैठकीत जिल्हा अधिकारी जितेंद्र दुडी यांच्या सूचना। वारकऱ्यांना कोणतीही असुविधा होणार नाही याची दक्षता घ्यावी असेही जिल्हा अधिकाऱ्यांचे निर्देश। राजगुरुनगर उपविभागातील शेल पिंपळगाव 33 केव्ही आणि 22 केव्ही उपकेंद्राला ISO मानांकन। नवीन वीज वाहिनीही कार्यान्वित। महावितरणच्या पुणे परिमंडळातील ISO चे प्रमाणपत्र मिळवणारे हे 10वे उपकेंद्र ठरले। शेल पिंपळगाव उपकेंद्रातील एका वीज वाहिनीचे विभागन करून 22 केव्ही क्षमतेची काळूस ही नवीन वीज वाहिनी कार्यान्वित। काळूस या नव्या वीज वाहिनीमुळे शेल पिंपळगाव, मोहितेवाडी, वडगाव, शेलगाव, बोसे, काळूस आणि दौंडकरवाडी या 7 गावातील 6157 वीज ग्राहकांना सुरळीत आणि दर्जेदार वीज पुरवठा उपलब्ध होणार। धरमरायाची मांजरेवाडी ग्रामस्थांच्या मागणीनंतर खेड पोलिसांकडून बेकायदा दारू विक्रीवर कारवाईचा फार्स। पावर रस्त्यालगत निमित हॉटेलच्या बाजूला भिंतीलगत आडोशाला पोलिसांची मंगळवारी रात्री कारवाई। संभाजी ज्ञानेश्वर मलगे याच्यावर कारवाई। पोलिसांनी कारवाई केली, मात्र दारू विक्री करणारा आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार। खुनापूर्वी 17 वर्षीय युवतीवर अत्याचार झाल्याचे पीएम अहवालातून झाले स्पष्ट। शवविच्छेदन अहवालानंतर आता खेड पोलीस ठाण्यात अपहरण, खून या गुन्ह्यांनंतर नव्याने पोस्को आणि बलात्काराच्या गुन्ह्याचा अधिकचा समावेश। खेड पोलिसांची माहिती। आरोपी नवनाथ मांजरे याचं निर्दयी आणि घृणास्पद कृत्य नियोजित असल्याचंही झालं उघड। पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी गावकरी, संस्था आणि समाजसेवी संघटना एकवटल्या। स्प्राईटची बाटली दिली नाही म्हणून ग्राहकाने वेटरला काचेची बाटली फेकून मारली। जखमी शिवराज वानकडे यांची म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद। 9 लाख उमरे येथील बालाजी गाडे आरोपीच्या पिंजऱ्यात। म्हाळुंगे कमानीजवळील हॉटेल मातोश्री येथील घटना। राजगुरुनगर येथील माऊली सेवा प्रतिष्ठानच्या वतीने रेटवडी येथील ठाकरवाडीत गरजूंना कपड्यांचे मोफत वाटप। रेटवडी येथील ठाकर वस्तीतील 70हून अधिक गरजू कुटुंबांना तब्बल 30 पोती कपडे। गरजूंना कपडे मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहिला। माऊली सेवा प्रतिष्ठानच्या कार्याचं होतंय कौतुक।